इकडे इस्लामपूरमधल्या कार्यक्रमात पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील सुद्धा उपस्थित होते आणि यावेळी बोलताना आवाजात प्रेमळपणा असलेलं देखणं नेतृत्व म्हणजे जयंत पाटील आता बोलायला उभं राहतील असं कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकाने म्हटलं आणि यावर अजित पवारांनी सूत्रसंचालकाची जोरदार फिरकी घेतली। दादांच्या मनोगतानंतर स्वर्गीय राजाराम बापूंच्या कर्तृत्वाचे वारसदार कर्तृत्व नेतृत्वाबरोबरच आवाजाचं देखणे पण ज्यांना लाभलं ते इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे माननीय आमदार आणि राज्याचे माजी मंत्री सन्माननीय श्रीयुत जयंतरावजी पाटील साहेब। पाटील आम्ही काही देखणे नाही आहे त्याला वाळव्याला बोलवायचं इथं बोलवायचं आमचीच बिन पाण्यानी करायची ही देखणा आणि आम्ही काय बिन देखणा आहे तुला बघतोच ये माझ्याकडे कसं काय येते। दरम्यान रोहित पाटील आणि चंद्रकांत पाटील यांच्यातही आरोप प्रत्यारोप रंगलेले बघायला मिळाले। माझ्यानंतर चंद्रकांत दादा बोलणार आहेत। चंद्रकांत दादा कोण आहेत तर या राज्याचे मंत्री आहेत का नाही? मग आपली अपेक्षा काय 1-0 वाढला पाहिजे का नाही वाढला पाहिजे? वाढला पाहिजे का नाही हात वर करून सांगा। आणि चंद्रकांत दादा नंतर कोण बोलणार आहे? या राज्याची तिजोरीची चावी कोणाकडे? मग चंद्रकांत दादा जर 1-0 वाढवत असतील माझ्या आकड्यामध्ये तर 2-0 कुणी वाढवले पाहिजे? हात वर करून वाढवले पाहिजे का नाही?